तुम्हाला जी चप्पल आवडली होती ती काय प्रॉब्लेम होता? एकच सापडली ग, दुसरा जोडीदार सापडलाच नाही त्याचा. चप्पलचा जोडीदारच नव्हता. असे काही इन्सिडेंट्स झुडिओ मध्ये नाही तर डीमार्ट मध्येच होत असतात. बाकी तर काही टॉप वगैरे कुर्तीज काही विशेष नव्हता. सगळा ओल्ड असं वाटत होतं की स्टॉक आहे. तुम्हाला कसं वाटलंय? नाही तर एनी टाइम चप्पल मध्येच असतात. कुठे पण गेलं की आधी चप्पल बघत असतात. काय बघत होत्या? लिप ग्लॉस घ्या ना, म्हणजे नॅचरल लुक. हॅलो नमस्कार, मी धनश्री तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करते. आज मी तुम्हाला कोणती रेसिपी पण दाखवणार नाही आणि आज कोणती पार्टी पण नाहीये. चला तर मग आज आम्ही चाललोय झुडिओला शॉपिंगला आणि त्यानंतर जाणार आहोत पिल्लूला हॉस्पिटलला घेऊन. मग आता झुडिओला काय काय डिस्काउंट आहे, आम्ही काय काय खरेदी करणार आहे ते सगळं तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे. पिल्लू पण सोबत आहे. पिल्लूला फिरायला खूप आवडतं, सो आज तुम्हाला पिल्लूला पण बघायला मिळणार आहे आणि आम्ही कंप्लीट फॅमिली चाललो आहे शॉपिंगला. चला तर मग जाऊयात. आता आलोत आपण झुडिओला, बघूयात काय काय ऑफर आणि डिस्काउंट आहेत झुडिओच्या. चला, खूप गर्दी आहे झुडिओला कारण की सेलचा आनंद तर सगळेच जण घेत आहेत. चला आपण पण घेऊया सेलचा. वाव, किती भारी कलेक्शन आहे. छान वाटत आहे का? हा छान वाटत आहे. प्राइस पण याची काही जास्ती नाहीये, 899. वन पीस सारखा वेअर करायला छान आहे. की दुसरा बघू? हा पण एक कॉटन मध्ये छान आहे. शाही तर एनी टाइम चप्पल मध्येच असतात. कुठे पण गेलं की आधी चप्पल बघत असतात. काय बघत होत्या? चप्पलच घेता का कधी पण? कोणती आवडली? खूप छान वाटत. किती आहे त्याची? प्राइस काय आहे? प्राइसच्या मनाने छान आहे. बघू शकता किती गर्दी आहे झुडिओ मध्ये. सगळेजण सेलचा खूप आनंद घेतात. बघा, या तुम्ही. ही वाली कशी वाटत आहे? छान आहे. छान आहे एकदम. की ही वाली? पहिली वालीच बेटर आहे. ही? हां. फायनल? हो. ओके. दादा, यामध्ये 38 नंबर आहे का? लिप ग्लॉस घ्या ना, म्हणजे नॅचरल लुक. हा बघ की वो. वापरलेली दिसायला. हे ट्रायल पीस आणि मग पॅकिंग फ्रेश. शेड बघ, सेम आहे. हे लिप ग्लॉस शेड नाही फक्त आणि फक्त 149 ला. नॅचरल लुक. शेड बघ ना, सेम आहे. नंबर ग, गोल्ड 1 गोल्ड 1. हे सुद्धा झालेली नाही कारण की पिल्लू झोपी गेली. खूप चिडचिड करत होती, तिला झोप आली होती. आणि असं काही विशेष आहे नाही. मला तर काही आवडलं नाही. फक्त मला चप्पल्स आवडल्या 2-3. आणि आई, तुम्हाला जी चप्पल आवडली होती ती काय प्रॉब्लेम होता? एकच सापडली ग, दुसरा जोडीदार सापडलाच नाही त्याचा. चप्पलचा जोडीदारच नव्हता. असे काही इन्सिडेंट्स झुडिओ मध्ये नाही तर डीमार्ट मध्येच होत असतात. तर काही टॉप वगैरे कुर्तीज काही विशेष नव्हता. सगळा ओल्ड असं वाटत होतं की स्टॉक आहे. तुम्हाला कसं वाटलंय? नाही, अगदी ओल्ड म्हणजे आवडल्याच नाही, आवडण्यासारख्या नव्हत्याच मुळच्या. काही विशेष नव्हतं.
जर अदर डेजला आलं की खूप छान असतात झुडिओमध्ये, पण यावेळेस काही विशेष नव्हतंच. बाकी आम्ही काही शॉपिंग केली नाही. खरं तर आम्हाला शॉपिंग भरपूर करायची होती, कारण की सेल म्हटलं तर, पण आवडलं बिलकुल नाही. सो आता आपण जाऊयात हॉस्पिटलला. बघूयात, जे मी तुम्हाला चप्पल घेतली ते तुम्हाला दाखवेल. बाकी तर काही दाखवण्यासारखं आहेच नाही ते. आईने तर काहीच खरेदी केली नाही. लिप ग्लॉस घेतला फर्स्ट टाइम. फायनली आपण आता घरी आलो आहोत. झुडिओमध्ये मला फारसं काही तितकं आवडलं नाही, म्हणून आम्ही तेवढी काही शॉपिंग केली नाही. जे काही थोडंफार घेतलं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. मी फक्त ही चप्पल घेतली 300 रुपयाची. ही मला खूप आवडली, सिंपल सोबर, म्हणून मी ही घेतली. बाकी तिथे काही घेण्यासारखं नव्हतं. हे काजळ घेतलं. मला झुडिओचं काजळ खूप आवडतं. मी नेहमी झुडिओचंच यूज करतो, नाहीतर पतंजली. बाकी मला तेवढं काही आवडत नाही झुडिओ मधलं. आणि हे तर झुडिओचं सगळ्यात फेवरेट बॉडी लोशन आहे माझं. हे एक परफ्यूमचं काम करते आणि अतिशय सुंदर ही स्मेल येते. लास्ट टाइम मी एक जे घेतलं होतं ते माझ्या भावाने ठेवून घेतलं. मग त्याच्यानंतर मी परत झुडिओमध्ये स्पेशल बॉडी लोशन घ्यायला गेले होते, पण मी ते त्याच्या बदली सेम पिंक कलरचा कव्हर होता, मला ओळखायला आलं नाही आणि मी शॉवर जेल घेऊन आले. ते अजून पण माझ्याकडे तसंच पडून आहे. हे माझं फेवरेट बॉडी लोशन आहे. आणि हे लिप ग्लॉस घेतलं. हे माझं नाही आहे, माझ्या सासूबाईचं आहे. कधी कधी मी पण थोडंफार यूज करते. अशी ही थोडीशी शॉपिंग केलेली आहे. बाकी तर टॉप, ड्रेसेस, वन पीस तर मला मुळीच आवडले नाही. सगळा असा स्टॉक वाटत होता, पूर्ण ठेवलेला जुना स्टॉक वाटत होता. तो मला काही आवडला नाही. बघू आता, नेक्स्ट मंथ मध्ये नागपूरला जायचं आहे आणि या मंथ मध्ये पण जायचं आहे. मी मोस्टली शॉपिंग तिकडनंच करते. मला नांदेडची शॉपिंग आवडत नाही. आणि त्यानंतर आम्ही पिल्लूला हॉस्पिटलला घेऊन गेलो. खूप पाऊस येत होता म्हणून मी ते शूट घेऊ शकले नाही हॉस्पिटलचा. पिल्लूला थोडी सर्दी आणि कफ झालेला. आता ती बरी आहे. तुम्हाला एकदा तिला दाखवते. अहो, पिल्लूला घेऊन या. तोपर्यंत आपण अजून गप्पा करूयात. पिल्लूला आणत पण खूप चिडचिड करत आहे. तिला थोडी फीवर पण आहे. माझ्या सासूबाईंना पण कुर्ती घ्यायच्या होत्या, पण आम्ही घेतल्या नाही, कारण की त्यांना पण आवडल्या नाही. उद्या पिल्लूचं 15 ऑगस्टचं फोटोशूट पण करायचं. बघूयात, त्याचा पण शॉर्ट व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच दाखवेल, कसं करत आहे, काय करत आहे सिम्पलमध्ये. अजून बाकी काही नाही. जर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग कोणता बघायचा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला आमचे ब्लॉग्स आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरा नको. चला आता पिल्लूला बघूयात आपण. पिल्लू कशी दिसते, खूप मस्ती करते. तिला थोडं पण आपण हसलं की लगेच खूप हसत असते ती. अहो, हाय कर पिल्लू. ही आमची झब्बू. झब्बू. ही आहे माझी झब्बू. हसून दे. ही आहे माझी झब्बू. मी बोलत असली की ती माझ्याकडेच बघत असते. काय वाटते तिला काय माहित. काय वाटत आहे तुला मी बोलत आहे तर? इकडे बघून हस. इकडे मोबाईल कडे बघून हस. हसून दे सगळ्यांना. हाय, कसे आहात सगळे तुम्ही? कसे आहात? वर बघ. चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय बाय. फ्लँकिश बाय.